भाषण करून आलेला आहात आणि तुम्हाला खूप आनंद झालेला आहे. तुम्ही प्रचंड प्रभावीपणे भाषण केलेलं आहात. आयुष्यातून अतिशय उत्कृष्ट भाषण झालेलं आहे. त्यामुळे स्वतःचा अभिमान वाढतो आहे, स्वतःची कौतुक वाढतो आहे. तुम्ही आनंदाने उड्या मारा, खूप एन्जॉय करा, आनंदाने उड्या मारा. अरे मी खूप मस्त बोलू शकलो, खूप छान बोलू शकलो, लोकांना मंत्रमुग्ध करू शकलो. आनंदाने उड्या मारा, अनेक वेळा उड्या मारा. यस यस, मी हे करू शकतो, हे करू शकतो. मी लहान मुलांच्या प्रमाणे अनेक वेळा उड्या मारा, एन्जॉय करा. ओके, डोळे उघडा. ही क्लिप्स दॅट इज कॉल्ड एज व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला काही वेळा हे क्लिप्स रिपीट करायचे. तर नाश्त्याला आपण नाश्ता करूया, त्याच्यात कशी मात करायची मी तुम्हाला एक सांगतो. पहिला, नकारात्मक विचाराविरुद्ध होकारात्मक विचार करा. तुमच्या मनामध्ये नकारात्मक पॉईंट ठेवून घ्या. स्टेजवर बसलेला असताना होकारात्मक विचार करा. होकारात्मक विचार करा. तो फक्त एकच मी तुम्हाला शब्द सांगतो, वाक्य. मी उत्कृष्ट वक्ता आहे, मी भाषण करणारच, मी मस्तपैकी बोलणारच, मी छानपैकी बोलणारच, असं स्वतःलाच सांगायचं. मी उत्कृष्ट वक्ता आहे, मी छानपैकी बोलणारच. तर ते स्टेजवर बसल्यानंतर की नाही मनामध्ये असं विचारायला लागतं किंवा मला बोलायला जमेल की नाही, मला आठवेल की नाही, मला हे होईल प्रमुख होईल, की जी मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. तर त्या निगेटिव्ह विचारांना पटकन तुम्हाला बाजूला करता आलं. नंतर त्या विचाराबरोबर तुम्ही जर घुटपटत गेला तर आणखी निगेटिव्ह विचार वाढतात. मग आणखी निगेटिव्ह विचार, जेवढे मनामध्ये निगेटिव्ह विचार जास्त तेवढे आणखी भीती वाटायला. म्हणून पटकन जर आतमध्ये विचार यायला लागले, अरे मला जमणार की नाही, मला आठवणार की नाही, मला कसं होईल, असं विचार येत असेल ना, पटकन जर नाही नाही मी चांगलं बघताय, मी मस्त बोलणारच आहे, मी बोलणार असं स्वतःला सांगा. म्हणजे ते निगेटिव्ह विचार बाजूला. त्या पहिला काम तुमचं काय आहे, तर निगेटिव्ह विचारांना तुमच्यावरती कब्जा करू देऊ नका, त्यांना बाजूला सांगा. तुम्ही बाजूला साधलं, त्याच्या विरुद्ध पॉझिटिव्ह विचार केल्याने संपला. तो एक काम करा. त्यानंतर आणखी काय होतं बघा, घबराट होणे. सेकंड, घबराट घालवण्यासाठी असं म्हणा. सेकंड पॉईंट, घबराट घालवण्यासाठी. मनातील जे भीती आहे, घबराट आहे, ते घालवण्यासाठी हे फार महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट पॉईंट, जीवनातील सर्वात आनंदी घटना आठवा. जीवनातील सर्वात आनंदी घटना आठवा. सेकंड पॉइंट, सर्वात आवडीचे विनोद आठवा. सर्वात आवडीचे विनोद आठवा. थर्ड पॉइंट, कौतुकास्पद वाक्य आठवा. कौतुकास्पद वाक्य आठवा. पूर्वीचे यशस्वी भाषण आठवा. पूर्वीचे यशस्वी भाषण आठवा. नेक्स्ट, यस यस म्हणत, वाई यस 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 म्हणत मनातल्या मनात आनंद व्यक्त करा. यस यस म्हणत मनातल्या मनात आनंद व्यक्त करा. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मनामध्ये दोन अपोजिट इमोशन्स एका टाइमला काम करू शकत नाही.
एक तर भीती असेल, नाहीतर आत्मविश्वास असेल, एक तर आनंद असेल, एक तर दुःख असेल, एक तर प्रेम असेल, एक तर तिरस्कार असेल. म्हणून तुमच्या आता स्टेजवरती बसलेला असताना तुमच्या मनामध्ये जे दडपण निर्माण झालेलं आहे, तो दडपण टेम्पररी असतं. लक्षात घ्या, किती 5-6 मिनिटासाठी ते दडपण असतं आणि तिथून तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणून ते जे दडपण आहे, ते दडपण तुम्हाला बाजूला सारायचं असेल तर त्याच्या जागी तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास, एक आनंद, एक कॉन्फिडन्स निर्माण करण्याला गरजेचं आहे. म्हणून खालीलपैकी एक कुठलं तरी टेक्निक वापरा. उदाहरणार्थ तुम्ही स्टेजवर बसलेला आहे, दडपण वाटत आहे, भीती वाटत आहे, समोर लोक आहे, भीती वाटत, तर भीती वाटत असताना काय करायचं? मनातलं मनात की नाही, तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी घटना आठवा. कुणीतरी तुमचा सत्कार केलं होतं, कुणीतरी तुमचे कौतुक केलेलं आहे, असं काहीतरी आनंदाची घटना घडलेल्या आहे. जे आठवता क्षणी तुम्ही हॅपी मूडमध्ये जाता, तशा पद्धतीची आनंदाची घटना आठवा. ती घटना आठवता क्षणी तुमच्या मनातून तणाव बाहेर पडतो आणि मग ती तुम्ही आनंदी मूडमध्ये जाता. किंवा तुम्ही एकदम कॉन्फिडंट कुठलं तरी काम केलेलं आहे, लोकांनी शाबासकी दिली होती तुम्हाला, अरे मस्त काम केलं, मस्त किंवा केलं, त्यावेळी तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला खूप काय कॉन्फिडन्स वाढला होता, तो प्रसंग आठवा. आणि ते जर प्रसंग तुम्ही आठवला ना, अरे मी हे काम केलं होतं त्यावेळी, हे एवढं जरी तुम्ही आठवला तर ते भीती बाहेर जातात आणि कॉन्फिडन्स वाढतो. किंवा समजा तुमच्या एखादा विनोद असेल, सर्वात आवडीचं विनोद तुम्ही ऐकलं असेल, जे आठवता क्षणी तुम्हाला एकदम आतून प्रामाणिकपणे हसू येतं, ते विनोद तुम्ही आठवा. बरोबर? आणि हे आठवत असताना काय करायचं? तर पूर्ण ते काय त्या दिवशी काय झालं होतं, कसं झालं होतं, किती तुम्ही हसला होता, हे सगळं तुम्ही जेव्हा आठवता तेव्हा काय होतं? पूर्ण तुम्ही पॉझिटिव्ह मूडमध्ये जाता, पूर्णपणे तुम्ही हॅपी मूडमध्ये जाता. त्याच्यानंतर कोणीतरी तुमचं कौतुक केलं असेल, पूर्वी लहानपणीपासून तुमचं कोणीतरी कौतुक केलं असेल, तर त्या कौतुकाची वाक्य आठवा. शाबासकी दिलं असेल तर ते शाबासकीचं वाक्य आठवा. शाबास, तुम्ही छान केलं असता, तुम्ही शाबासकीचं वाक्य आहे ते आठवलं. नंतर फक्त किंवा एखादं तुम्ही भाषण केलेलं आहे, तर ते एकदम यशस्वी भाषण केलं होता, ते जस्ट तुम्ही डोळ्यासमोर आणा. तुम्ही त्या दिवशी किती छानपैकी बोलला होता, किती मंत्रमुग्ध केला होता लोकांना, तो यशस्वी भाषण आठवा. किंवा आणखी काय, हे जर काही नसेल तुमच्या जीवनामध्ये, तर फक्त कल्पनेमध्ये की नाही आनंद भेटतो. एखादा क्रिकेटर बॉल घेतल्यानंतर, कॅच घेतल्यानंतर जसं ते आनंदाने उड्या मारतात ना, त्या पद्धतीने मन म्हटलं की आनंदाने उड्या मारायचे, यस 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 असं जंप करायचं, त्यातून आपोआप आनंद निर्माण. आणि हे जर तुम्ही करू शकता तर तुमचं स्ट्रेस आहे तो स्ट्रेस पाहिजे. समजा का विकास हॅपी मुवमेंट आठवा, आनंदी घटना आठवा, एखादी विनोद आठवा, एखादी एस मेडिटेशन करा किंवा शाबासकीची शब्द आठवा. अशा पद्धतीने ज्याच्यामुळं तुमचं मूड पूर्णपणे बदलून जाईल, मूड पूर्णपणे चेंज होईल, तुम्ही आनंदी मूडमध्ये जाल. या आनंदी मूड मध्ये तुम्हाला देणारे एखादी कुठलीही प्रसंग आहे, सगळेच असं कुठलीही प्रसंग आहे, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही लगेच हॅपी मोडमध्ये जाता. आणि हॅपी मोडमध्ये जर तुम्ही गेला मग डायरेक्ट तुम्ही भाषणाला सुरुवात करायची. समजतं? सगळ्यांनी डोळे बंद करा. तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी मूड आठवा, हॅपी मूड. तुम्ही काय कोड वरून दिला की काय दिलं? पेशंटसाठी स्टेशन होतं, पेशंटसाठी आपला कार्यक्रम त्यावेळेस एक माणूस होता की आपल्या रस्त्यात असं खुर्ची लोक असे जायचे, तर तेव्हा प्रत्येक वेळी त्याला असं बरोबर किंवा प्रत्येक वेळी 2 ते 3 वेळा असं दरवाजातला दर्दीच्या हातात होता, दगड लावायची मागायची
तर असे काही विनोद असतात ते तुम्ही नेहमी तुमच्या जवळ ठेवायचा, त्या औषधाप्रमाणे काम करतात. मी तुम्हाला सांगतो, एका ठिकाणी मी गेलो होतो, मी मागे पण सांगितलेलं, एका ठिकाणी मी गेलो होतो, ते दोघांचे काय मित्र होते काय, मग ते काय म्हणत माहिती आहे का, अरे 48 नंबर 48 तीन जण असायचे, मग पुन्हा 42 पण त्यांनी काय केलं होतं, 48 नंबरला एक विनोद त्यांनी कोड करून ठेवला होता. 48 नंबर म्हणतात की ती विनोद आहे काय, मग ते 48 म्हणले की विनोद आहे, ती लोक आपोआप हसायचे. याबद्दल तुम्ही कुठलंही एक विनोद तुमच्या जवळ ठेवायचा. आता बघा, काही मुलं सहज घरामध्ये गेल्या काही विनोद घडतात. आमची एकदम मुलगी छोटी आहे, तर परवा ती काय केलं बघा, म्हणजे मला बोलले पप्पा बोलले तुम्हाला एक प्रश्न विचारू, तुम्ही विचारू. आता बालवाडीत आहे ते म्हणजे राजा महाराज जे असतात ते नेहमी असं का बसतं सांगा, काय असं का बसतं, काय बसतं मला पण माहिती आता हो म्हणजे त्यांच्या ड्रेसला चमकी लावलेले असतात, सगळं बसल्याचे टोचतात म्हणून असं हे जे आहे असे विनोद तुम्ही तिथं स्टेजवर एका क्षणी त्या मुलीचं विनोद जर तुम्ही आठवलं ना, पटकन तुम्ही ऐकून टेन्शन वाजत. अशा काहीतरी गोष्टी असतात तुमच्या आयुष्यामध्ये, ज्या दिवशी तुम्ही जास्त हसलेला आहे ती तुम्ही आठवा, त्या आठवल्यानंतर आपोआप तुम्ही काय करता, हे म्हणून जाण्यासाठी एक औषध आहे. किंवा आम्ही लोकांना काय सांगतो की चुटके कोड करायचे, चुटके कोडिंग करणे. काय, एखाद्या आनंदाची घटना आठवा, विनोद आठवा आणि चुटके वाजवा. पुन्हा त्या आनंदाची विनोद आठवा आणि तुम्ही जेव्हा आनंदी होता तेव्हा ते चुटके वाजवा. असं पुन्हा ते आठवा, पुन्हा चुटके वाजवा, पुन्हा आठवा, पुन्हा चुटके वाजवा, असं अनेक वेळा करा. जेव्हा तुम्ही अनेक वेळा करता तेव्हा काय होतं बघा की ज्या ज्या वेळी तुम्ही चुटकी वाजवणार त्या त्या वेळी आपोआप काय होतं बघा, आज तुमचे आनंदाची घटना बघा, ज्यावेळी तुम्ही चुटकी वाजवता त्याच्यावर ऑटोमॅटिकली जसं 48 नंबर म्हटल्यास ते लोक असायचे, त्या पद्धतीने चुटकी वाजवतात की नाही आपोआप तुम्ही आनंदाचे प्रसंग बाहेर येतात आणि मग तुम्ही हॅपी मूड बनवता, तुम्ही हॅपी मूड बनवता आणि त्या मूडमध्ये समजतंय का. तर असं कुठलंही गमराट करण्यासाठी कुठलेही प्रसंग तुम्ही आठवा, ज्या प्रसंगामुळं तुम्ही एकदम आनंद होता, त्याच्यामुळं टेन्शन सगळं निघून जाईल. कारण का, प्रिन्सिपल काय, मनामध्ये टेन्शन वाढवायचं असेल तर आनंदाना, भीती वाढवायचं असेल तर आनंद, हा प्रिन्सिपल त्याच्याकडे आहे, म्हणून जबरदस्तीने ते करायचे. त्यानंतर नेक्स्ट, तुम्ही जेव्हा स्टेजवरती असता त्यावेळी पूर्णपणे तुमची बॉडी लँग्वेज जे आहे पूर्णपणे डिस्टर्ब, तुम्ही कॉन्फिडंट दिसत नाही लोकांना, पूर्णपणे तुम्ही डिस्टर्ब नाही. मग अशा वेळी बॉडी लँग्वेज तुम्हाला कॉन्फिडंट ठेवायचं, जाणीवपूर्वक कॉन्फिडंट ठेवायचं. जाणीवपूर्वक काय करा, जेणेकरून 15-20 वर्षाच्या अनुभवी वक्तेप्रमाणे स्टेजवरती चालताना, उठताना, बसताना तुम्ही लोकांना असं दिसलं पाहिजे ना की हा फार मोठं वक्ता आहे किंवा अनुभवी वक्ता आहे, बरेच वर्षापासून स्टेजवरती वावरतोय. अशा पद्धतीने तुम्ही पर्पजफुली बॉडी लँग्वेज ठेवा. नंतर तुम्ही असं एकदम बॉडी लँग्वेज तुम्ही टेन्शनमध्ये ठेवला तर मात्र लोक लगेच ते ओळखतात किंवा हा घाबरलेला आहे. म्हणून तिथं बिंदास्तपणे वागणं तुमचं बिंदास्त पाहिजे, फिरणं बिंदास्त पाहिजे, बसणं उठणं, जेणेकरून आपण घरातच आहे, स्टेजवर नाही, घरातच आपण करतोय. या पद्धतीने जर तुमची बॉडी कॉन्स्टंट हे असेल, कॉन्फिडंट असेल तर मात्र ते भीती निघून जाते. म्हणून असं म्हटलं जातं की नाही, ऍक्ट ॲज इफ यू आर कॉन्फिडंट. स्टेजवरती कसं कृती करायचं आहे की तुम्ही कॉन्फिडंट आहे असं ऍक्टिंग करा.
आर्टिफिशियल मुद्दाम तसं वागा, मुद्दाम कॉन्फिडंट असल्याचं काय, स्वतःला कॉन्फिडंट आहे असं समजून की नाही मुद्दाम तसं वागा. मग होतं काय की बॉडी आणि माइंड हे दोन्ही इंटरकनेक्टेड असल्यामुळं शरीराचा आणि मनावरती परिणाम होतोय, मनाचा शरीरावरती परिणाम होत असल्यामुळं जर तुम्ही शरीर कॉन्फिडंट ठेवला म्हणजे चेहऱ्यावरती स्माईल ठेवलेला आहे, चेहऱ्यावरती आत्मविश्वास ठेवलेला आहे, नजर सगळीकडे फिरवता, उठताना बसताना बिंदास्त बसता उठता, असं जेव्हा होईल ना म्हणजे शरीरामध्ये जेव्हा तुम्ही आर्टिफिशियली कृत्रिमरित्या जाणीवपूर्वक त्या कृती करायला लागता त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो. तुम्ही साधारण चेहऱ्यावरती जरा हास्य आणण्याचा प्रयत्न जरी केला तर आपोआप तुम्ही काय होतं का आतून आनंद बाहेर येतो. म्हणून बॉडी लँग्वेज आहे ना एकदम कॉन्फिडंट ठेवण्याची ऍक्टिंग करा, जेणेकरून मी कॉन्फिडंट आहे या पद्धतीने वावरा स्टेजवरती. मग आपोआप काय होतं का तुमच्या आतमध्ये कॉन्फिडन्स. चेहऱ्यावरती स्माईल ठेवा, लिहायचं ते सगळे पॉईंट. चेहऱ्यावरती स्माईल ठेवा, चेहऱ्यावरती कॉन्फिडंट ठेवा, उठता बसता एक अनुभवी हिप्नोटिस्ट प्रमाणे सगळे हालचाल करा. उठता बसता अनुभवी हिप्नोटिस्ट प्रमाणे शरीरावरती स्टेजवरती हालचाल करा, चेहऱ्यावरती नेहमी स्माईल ठेवा. त्याच्यानंतर आतमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास. बिनधास्त वागा, लिहा मला माझ्या तोंडात तुझे शब्द तर ते लिहा. बिनधास्त वागा, घरात असल्याप्रमाणे वागा. हे स्टेज नाही, हे घरच आहे असं वागायचं. शरीर पूर्ण रिलॅक्स सोडा, लूज सोडा. शरीर पूर्णपणे लूज सोडायचं, रिलॅक्स सोडायचं, बिनधास्त व्हायचं, जेणेकरून आपण घरातच आहे त्या पद्धतीने हे सगळं तुमचं वागणं असेल. तुम्ही जर स्वतःला आखडायला लागला मग मात्र टेन्शन वाटतं. तुम्ही जर बिनधास्त राहिला मग मात्र काही. म्हणून शरीराचा आणि मनाचा संबंध असल्यामुळं शरीर पण काय करा, लूज सोडून टाका. कुठेही असं खिशामध्ये हात घेऊन बांधलेलं आहे असलं काय करायचं नाही. जेव्हा असं फक्त पडून जाईल असं काय करायचं, हे डायची काही गरजच नाही. आपण मोकळेपणाने जसं घरात आपण वावरतो त्या पद्धतीने ते वावरतो. बॉडी लँग्वेज रिलॅक्स असू द्या, टेन्शन फ्री असू द्या, बिनधास्त असू द्या. हे असेल तरच टेन्शन फ्री. तुम्ही जेव्हा टेन्शनमध्ये असता, भीतीच्या वातावरणामध्ये असता त्यावेळी तुमचा श्वासोश्वास जोरात होतो, श्वास अनियमित होता आणि श्वास जोरात राहिला. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा स्टेजवर बसलेले असताना दीर्घ असं काय एक 3-4 वेळा श्वास घ्यायचा. कोणाला न कळता ना प्रेक्षक न कळता त्याच्यामुळे आपण जर चांगला होताना तर खोल काय करा, श्वास असा 3-4 वेळा खोल श्वास घेऊन सोडताना मग पुन्हा ते बिघडलेली जे रिदम आहे ते पूर्ण स्थितीत आहे आणि तुमचा श्वास जर पूर्ण स्थितीत आलेली नाही मग मात्र तुमचं टेन्शन पळून जातं. म्हणून श्वासामध्ये नियंत्रण ठेवा. एक 5-6 वेळा डीप ब्रिथिंग करा. हे करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर समजा अगदीच टेन्शन येत असेल ना काय होतं, एका कुठल्या तरी नाकपुडीतून श्वास कमी येतो आणि दुसऱ्या नाकपुडीतून श्वास वाढत आहे. टेन्शन जर जास्त असेल तर मग ज्या नाकपुडीतून कमी श्वास येतं ना ते न कळतपणे काय करायचं, इकडे मत्ती गोळा करून देत आहे, उद्घाटन चालू आहे, सगळं चालू आहे. त्यावेळी ज्या नाकपुडीतून श्वास कमी येतो त्या नाकपुडीतून पटपट 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 श्वास घेऊन श्वास वाढायचा. असं काही वेळ केला का मग दोन्हीकडे व्यवस्थित श्वास घ्यायला मग टेन्शन करून हे करा. नसेल तर फक्त मनाचं जसं तुम्ही श्वासावर केंद्रित केला, श्वास आत येतो बाहेर जातो, श्वास आत येतो बाहेर जातो, याच्यावर जरी तुम्ही 1-2-3 मिनिटं लक्ष केंद्रित केला तरी सुद्धा तुमचं टेन्शन पडून जातं.
3 प्रोसेस सांगितलं मी. काय? 3-4 वेळा खोल श्वासोच्छ्वास करणे किंवा जड नाकपुडीतून काही वेळा श्वास घेणे सोडणे स्पीडमध्ये किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणे. नेहमी श्वासावर लक्ष केंद्रित करा. ह्याच्यात कुठलेही प्रकार करा. श्वास नेहमी झाला वगैरे टेन्शन पडू नका. त्याच्यानंतर छाती धडधड असतं. त्यावेळी तुम्ही जेव्हा स्टेजवरती असता त्यावेळी जेणेकडनं आत इंजिन चालू आहे सगळं होत असतं. मग हे धडधड थांबवायचं असेल त्यावेळी 2 टेक्निक छातीची धडधड थांबवण्यासाठी. 2 टेक्निक काय करायचं की तुम्ही लोकांकडे बघायला लागलेलं आहे पण तुमचं लक्ष मात्र काय करायचं थोडं काळ त्या धडधडण्यावर ठेवायचं. जाणीव काय करा त्या धडधडण्यावर ठेवा. जाणीव डोळ्यावरती ठेवा म्हणजे धडधडणं शांत होतं. धडधडणं शांत होतं. नसेल तर काय करायचं थोडा वेळ त्या छातीवरती असं टॅप करायचं न कळतपणे काय करायचं असं छातीवरती जिथं धडधड आहे तिथं टॅप करा. पण शांत एक तर हातून लक्ष द्या. नसेल तर मग काय करा थोडीशी टॅप करा. ते टॅप केल्यावर ते नॉर्मल होतं शांत होतं. नाहीतर मग असं जरी तुम्ही केला प्रेस केला तर सुद्धा ते शांत होतं. जिथं धडधड होतं तिथं त्या पद्धतीने हे करा. एकदम जोरात होता का पुन्हा प्रेक्षक म्हणणार हे काय झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर डोळे मध्ये पाणी येत असतं. तुम्ही जेव्हा बसलेला असता तेव्हा डोळ्यातून पाणी येणे डोळे लाल होणे किंवा नजर चुकावं असं वाटतं. नजर चुकावतो कोणाकडे बघायचंच नाही असं वाटायला लागतं. त्यामुळे डोळ्यांच्यावरती काय प्रोसेस करायचं आहे तर मित्रांनो बिनधास्तपणे तुम्ही सगळ्यांच्याकडे प्रयत्नपूर्वक नजर ठेवायची. काय होत नसतं त्याला. आपल्याला भीती काय वाटतं सर सगळ्यांचे डोळे माझ्याकडे आहेत म्हणून आपल्याला भीती वाटत असतं आणि आपण स्वतःकडे बघत असतो ते आपल्याकडे बघत असतात. त्यामुळं इथं हे काम करा. काही होत नसतं सगळ्यांच्याकडनं बिनधास्तपणे नजर ठेवायची. स्माईल करत की नाही सगळ्यांकडनं असं बघायचं. असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या लोकांची भीती निघून जाते. नाहीतर मग तुम्ही लोक माझ्याकडे बघायला म्हणून तुम्ही एकदम डायसवर बघायला लागला त्याच्याकडे बघायला लागला असं काहीतरी करायला लागलं मग आणखीन जास्त म्हणून बिनधास्त काय करायचं सगळ्यांच्याकडे नजर फिरवायचं सगळ्यांच्याकडे बघायचं सगळ्यांच्या चेहरा वाचायचं. हे तुम्ही काम करा. नजर चुकवू नका. तुम्ही जेवढं नजर चुकवण्याचा प्रयत्न करणार तेवढं तुमच्यावर दडपण येणार. काही प्रेक्षकांमध्ये माणसं असतात असं त्यांना तर कमी नजर नाही. काही स्माइलिंग चेहरे असतात त्यांच्यावर जास्त नजर नाही. किंवा काही लोक रिस्पॉन्स देणारे असतात. तुम्ही जाऊन उभारला तरी सुद्धा ती लोक असा रिस्पॉन्स देतात. त्यांच्याकडे बघायला तुमचा आत्मविश्वास वाढायचा. भाषणाची सुरुवात ही नेहमी त्या लोकांच्याकडे बघून करायची. मी नंतर सांगतो तुम्हाला. तर असे काही चांगले चेहरे असतात काही ओळखीचे असतात काही आपल्याला प्रोत्साहन करणारे असतात तर त्यांच्याकडे तुम्ही बघा म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. म्हणजे तो एकटा असं बसलेला आहे काय त्यांच्याकडे बघून जर तुम्ही बोलायला लागला तर ती भाषा पूर्ण होईल याची गॅरंटी नाही. तर नजर सगळ्यांच्याकडे फिरवा आणि जे लोक तुम्हाला रिस्पॉन्स देतात त्यांच्याकडे जास्त करा. पुढं आवाजावर काय करायचं. काय होतं बघा जेव्हा तुम्ही भाषणाला उभं राहता भाषणाला उभं राहिल्यानंतर की अगदी 5-6 वर्ष पाणीच पिलं नाही अशा पद्धतीने सगळा घसा कोरडा पडतो. घशाला 5 वर्षापासून पाणी सुद्धा आलेलं नाही त्या पद्धतीचं सगळं कोरडं पडायला लागतं. मग असं जर होत असेल घसा कोरडा पडला असेल तर न कळत काय करायचं असं
असं जीभ करायचे आणि आतमध्ये श्वास सोडून घ्यायचे, तसं कार हा एक काम करा. आणि त्याच्यानंतर काय होतं बघा की आवाज बारीक, आवाज वाढत नाही. मग तो मुद्दा म्हणून जबरदस्तीने तुम्हाला काय करावं लागणार आहे, मुद्दा म्हणून खणखणीत आणि दणदणीत आवाजामध्ये सुरुवात करायची. एकदम बारीक सुरुवात करायची नाही. मग बारीक सुरुवात केली की कॉन्फिडन्स कमी होतो. ती जी बसलेली जी आवाज आहे, जे आत दाबलं गेलेलं जे आवाज आहे, त्याच्यावरती काम करत असताना काय करायचंय, नमस्कार मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, असं काहीतरी मोठा आवाज काढा. पहिलं जे तुम्ही शब्द उच्चारणार आहे तो शब्द कसा करायचा आहे, मोठ्या आवाजामध्ये उच्चारा. मोठ्या आवाजामध्ये उच्चारल्यानंतर हे सगळ्या घशाचा जो प्रॉब्लेम आहे तो सगळा निघून जातो. तुम्ही जर एकदम बारीक आवाजाने सुरुवात केली तर घशाचा जो प्रॉब्लेम आहे तो जात नाही लवकर. मग जो जवळजवळ 10-15 मिनिट आपण बारीक आवाजामध्ये बोलायला लागतो. त्यामुळं पहिलं वाक्य, पहिला शब्द मोठ्याने खणखणीत आणि दणदणीत आवाजामध्ये बोलायचं. मध्येच आवाज मध्येच कमी आवाज आला नाही, मध्ये येत नाही. हे क्लिअर जे आहे ना, भीती जी आहे, भीती सुरुवातीच्याच 5-6 मिनिट असते, त्याच वेळी आपली सगळी क्रिया करतात. त्याच्यानंतर काही नाही. त्याच्यानंतर मग तुम्ही बिंदास असता, दिवसभर बोलायला लावला तर तुम्ही बोलू शकता. पण सुरुवातीलाच क्लिअर असतं हे, आणि ते सुरुवातीचेच तेवढं काढायचं असतं बघा. त्यामुळं त्यावेळी हे करा, ते मुद्दा म्हणून मोठा आवाज काढायचा प्रयत्न करा, चांगलं पुढं खळखळीत आवाज काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग, भाषणाची सुरुवात करताना. हे तुम्ही स्टेजवर असताना हे सगळं झालं, काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऍक्च्युली भाषण जे आहे ओळख करून दिलेलं आहे की उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणाले की XYZ आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे असं म्हणून सांगतात. आणि तुम्ही खुर्चीवर बसलेला असता आणि उठून तुम्ही डायसकडे येता आणि तिथे खेडेगावमध्ये डायसवर काय नसतं, लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला जे असतं ते फक्त आपल्याला माहीत असतं, बाकी काय नसतं. तर स्टेजवरती येत असताना एकदम कॉन्फिडंट तुमचं उठणं आणि स्टेजपर्यंत येणं कॉन्फिडंट पाहिजे. कॉन्फिडंटली उठा, द्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक लक्षात घ्या, तुम्ही घाबरलेला असता हे फक्त तुम्हाला माहित असतं. प्रेक्षकांना काही माहित नसतं की तुम्ही घाबरले. तुम्ही घाबरलेला असता हे फक्त तुम्हाला माहित असतं, प्रेक्षकांना काही माहित नसतं हे घाबरलेलं आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय विचार असतात, त्यामुळे हा माणूस कार्यक्रम करायला आलेला आहे, व्याख्यान द्यायला आलेला आहे आणि तो व्याख्यान देणारच आहे, हे विचार प्रेक्षकांचे असतात. मग तुम्हाला काय वाटतं की प्रेक्षकांना माहीत झालं की काय मी घाबरलेलो आहे म्हणून, असं तुमच्या मनामध्ये वाटत असतं. पण ऍक्च्युअली कुणालाही कळत नाही तुम्ही घाबरलेला आहे. फक्त आतमध्ये जे हार्टबीट, श्वासोश्वास हे जे चालू आहे ते तुम्हाला माहीत असतं मी घाबरलेलं आहे. पण प्रेक्षकांना माहीत नसतं, त्यामुळे तुम्ही बिंदास राहा. बिंदास त्यांना काहीच माहीत नाही तुम्ही घाबरलेला. आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या भाषणाचे व्हिडिओ शूटिंग काढून बघा, पहिलं भाषणाचे व्हिडिओ शूटिंग काढून बघा आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही घाबरलेले नसता, बोलताना घाबरलेले नसता. पण आजच फक्त तुम्हाला वाटत असतं मी घाबरलेलं आहे, पण त्यावेळी ऍक्च्युली तुमची कुठलीही ऍक्टिव्हिटी असं बाहेर पडत नाही की हा माणूस घाबरलेला आहे. म्हणून तुम्ही घाबरलेला आहे हे तुम्हालाच माहीत असतं, म्हणून तुम्हीच ते सगळं आतमध्ये त्याला काय करायचं, दाबायचा. आणखी एक वैशिष्ट्य आहे, ही भीती जी आहे, भीती हे फक्त सुरुवातीच्या 5-6 मिनिटात असते. सगळ्या वक्त्यांची मध्ये असते ते फक्त 5-6 मिनिटं भीती असते. ते 5 ते 6 मिनिटानंतर कुणालाही भीती वाटत नाही. 5 ते 6 मिनिटानंतर कुणालाही भीती वाटत नाही. फक्त सुरुवातीच्या 5-6 मिनिटं तुम्हाला मॅनेज करायचं आहे, त्याच्यानंतर काही करावं लागत नाही, आपोआप सगळं नॅचरल होत जातं, नॅचरल होत जातं. चला, म्हणून तेवढेच काळामध्ये हे सगळ्या प्रोसेस करायच्या.
तर जेव्हा तुम्हाला बोलवण्यात येतं किंवा आता एक सर कार्यक्रम चालू करते, तर चालणं आत्मविश्वासाने चालत माहीतकडे जावा किंवा ते सुद्धा वाक्य द्या. आपण घाबरण्याचे फक्त आपल्यालाच माहीत असते, प्रेक्षकांना माहीत नसते. ते वाक्य लिहा तुम्ही बोलता म्हणून. त्याच्यानंतर आता मुद्दे काय करावं लागेल. आत्मविश्वासाने चालत माईकडे जावा. नेक्स्ट, संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. हे पॉइंट लिहून घ्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. चेहऱ्यावरती स्माइल आणा. आयुष्यातील आनंदी घटना आठवा. स्माइल करत प्रेक्षकांच्याकडून नजर फिरवा. स्माइल करत प्रेक्षकांच्याकडून नजर फिरवा. समोरील लोक अज्ञानी आहेत, मी तज्ञ आहे ही भावना मनामध्ये ठेवा. प्रेक्षकातील रिस्पॉन्स देणाऱ्या लोकांना शोधून काढा. प्रेक्षकातील रिस्पॉन्स देणाऱ्या लोकांना शोधून काढा. नेक्स्ट, रिस्पॉन्स देणाऱ्या लोकांकडे पाहत रिस्पॉन्स देणाऱ्या लोकांकडे पाहत आत्मविश्वासाने खणखणीत आणि दणदणीत आवाजामध्ये मोठ्या व्हॉल्यूम मध्ये, मोठ्या आवाजामध्ये सुरुवातीचे वाक्य किंवा शब्द बोला. उदाहरण नमस्कार. उदाहरण नमस्कार. समजलं का? तुम्ही जेव्हा स्टेजवरती येता ही प्रोसेस करायची आहे. विदिन काही मिनिटामध्ये तिथं बोलण्याची काही करायचं नाही. तिथं तुम्ही लिहिलं ना, बोलण्याची काही करायचं नाही, लिहिलं नाही का तिथं? हां, स्टेजवर आल्यानंतर बोलण्याचे काही करू नये असा एक कुठला तरी शब्द एक झाला. बोलण्याचे काही करू नये. उत्तर टाकायचे. तर काय होतं, लोक काय करतात माहिती आहे का, जेव्हा स्टेजवरती येतात, स्टेजवर आल्यानंतर लगेच मग बोलायला सुरुवात करतात. पण लगेच बोलायला जर तुम्ही सुरुवात केली की नाही, मग धडपड, मग सुचत नाही, लगेच स्टार्ट करायचं. खरं बघता काय करतो माहिती आहे का, पहिल्यांदा येतो, मग आल्यानंतर स्थिर उभं आणि वर की नाही स्माइल करत सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतो व्यवस्थितपणे. आणि आतमध्ये ही सगळी प्रोसिजर चालू आहे. काय प्रोसिजर चालू आहे? आयुष्यातली चांगली घटना आठवणे, विनोद आठवणे, कॉन्फिडन्स चेहऱ्यावरती आणणे, ही सगळी घटना आतमध्ये चालू आहे. आणि हे करता करता जेव्हा त्याला वाटतं की आय एम नाउ कॉन्फिडंट, मग मात्र तो खणखणीत आणि तळमळीत आपण शकतो. नंतर मग तुम्ही पटकन आला आणि माझं नाव अमुक तमुक म्हणलेलं आहे, मग सगळं गायब होतं, विसरून जाता, धडपड येतो. तर धडपड नाही करायचं, पहिला घ्यायचं आहे, स्माईल करायचं आहे, सगळ्यांकडे व्यवस्थितपणे बघायचं आहे,
आणि एखादा रिस्पॉन्स देणारा माणूस असतो त्याच्याकडे बघायचा आहे आणि त्याच्याकडे बघून मग मित्रा हो नमस्कार वगैरे जे काय असेल ते सगळं एक लक्षात घ्या, सुरुवातीचे 5 मिनिटं जर तुम्ही जिंकला की नाही, अख्खं तुम्ही 3 तास तुम्ही जिंकलेला. सुरुवातीचे 5 मिनिटं फार महत्त्वाचे. प्रज्ञा अत्रेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने एखादा डॉक्टर गोळीचे इंजेक्शन देतो 5 मिनिटं आणि त्या 5 मिनिटात गोळीचे इंजेक्शन दिल्यानंतर तो 3 तास तो कापाकापी करतो तरी सुद्धा तो पेशंट काय विरोध करत नाही. त्या पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीची 5 मिनिटं एकदम खणखणीत आणि दणदणीत करू शकला तर नंतरचे 3-4 तास लोक बेशुद्ध पडतात. तुम्ही काही बोललं तरी म्हणून इतर गोळीचे इंजेक्शन तुम्हाला सुरुवातीला द्यायचं खणखणीत आणि दणदणीत आवाजामध्ये. मग सुरुवात करत असताना काही स्टेटमेंट करून घ्या. सुरुवात काय करायला पाहिजे? सुरुवात आकर्षक करा. सुरुवात आकर्षक करा. उदाहरणार्थ स्वतःचे फर्स्ट पॉइंट स्वतःची जोरात ओळख करून द्या. जोरात म्हणजे किंचाळून नव्हे. सेकंड, हिटिंग स्टेटमेंट करा. हिटिंग स्टेटमेंट म्हणजे काय? त्यांना असं धक्कादायक असं एखादी न्यूज द्या. धक्कादायक न्यूज द्यायची. त्याच्यानंतर विनोदाने सुरुवात करा. विनोद, कथा, प्रसंग याच्याने सुरुवात करा. किंवा प्रश्न विचारा. नेक्स्ट प्रश्न विचारा. नेक्स्ट स्वतःचे अनुभव सांगा. काही मजेशीर गमतीशीर अनुभव सांगा. नेक्स्ट कोटेशन्स वापरा. कोटेशन्स आपण काय म्हणतो माहिती? कोटेशन लक्षात येतं. ॲज यू थिंक सो यू बिकम. तूच आहेस तुझ्या जीवनात असेल बघा. असे काहीतरी एक विषयाला अनुसरून कोटेशन वापरा. तर असं जर तुम्ही ह्याच्यातून जर तुम्ही सुरुवात केली की नाही, सुरुवातीची 10 मिनिटं 5 मिनिटं हे जर काहीतरी बाबा अट्रॅक्टिव्ह पॉईंट असेल तर मात्र लोक सतत फोकस करतात तुमच्यावर. म्हणून एक असं मजेशीर त्यांचं लक्ष आपल्याला खेचून घेता येईल अशा पद्धतीने सुरुवात करा. आणि 5 मिनिटं जर तुम्ही त्या पद्धतीने केलं ना पण नंतर मात्र ते सगळे लोक तुमच्याबरोबर होऊन जातात आणि तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने ते करायला लागतात. तर अशा पद्धतीने हे सगळं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला काही नंतर रूल्स सांगेल पण एक राऊंड तुम्ही या. तर हे रूल्स म्हणजे प्रत्यक्ष भाषण करत असताना आपली बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, शब्दांची उपयोग कशी असायला पाहिजे वगैरे वगैरे हे सगळी नंतरची गोष्ट आहे. तर पहिल्यांदा हे सगळं वाचा. म्हणजे स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही काय करणार, भाषण करताना काय करणार हे जरा मन पटलं ते आनंद. मी हिप्नॉटिझमचा कार्यक्रम माननीय प्राध्यापक खानापुरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेल्या दीक्षेप्रमाणे मी यांना शिकलो. यामध्ये हे मला कल्पना कुठून सुचली. सर्वप्रथम आपल्याला प्रश्न पडला पण एक वेळ मी खानापुरे साहेबांची जाहिरात पेपरमध्ये वाचली आणि ती आश्चर्यजनक वाटली की बाबा 3-4 दिवसामध्ये हिप्नॉटिझम स्टेज शो आपण करू शकतो. हे कदापि मला पटना. म्हणून माझ्या काही मित्रांना मी फोन केला तर त्यांनी सांगितले 4 वर्षाचा काळ असतो, 3 वर्षाचा काळ. पण तरी पण विश्वास नसना म्हणून जर जाहिरात आहे बघून येऊया तरी म्हणून मी त्यासाठी खानापुरे साहेबांना लगेच मोबाईलवरती फोन केला. तर होऊ शकतं तुम्ही भाग घ्या. आणि त्या पद्धतीने मी त्यांना तिथं भाग घेतला आणि फक्त 3 ते 4 दिवसामध्ये मला मी हिप्नॉटिझम करायला लागलो. आज जवळजवळ माझे जवळजवळ 50 कार्यक्रम या भागामध्ये झाले आणि अतिशय उत्कृष्ट आले. काहींची कार्यशाळा देखील या ठिकाणी मी करतो. या ठिकाणी खानापुरे साहेबांनी हे विश्व मला दाखवलं तर मी आयुष्यभर त्यांच्या ऋणी राहील आणि हे गुरु मला सदैव भेटले.
ह्या ठिकाणी मी एवढंच सांगेन, त्या गुरुला मी सदैव माझे आयुष्याचे ऋणी ह्या गुरुजी दक्षिणा म्हणून मी एवढंच बोलतो. आणि माझी शिक्षक असून गेली 13 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत आहे. मी प्राध्यापक खानापुरे सरांची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात पाहिली. हिप्नॉटिझम संमोहन एक शास्त्र, आणि हे शास्त्र नेमकं संमोहन एक वरदान आहे, ते कसं काय आहे आणि हे आपण शिकू शकतो का, त्याच्याबद्दल मला आतुरता होती, उत्साह होता. आणि जाहिरात पाहिल्यानंतर लगेच मी कुणालाही सांगितलं नाही. मी स्वतःच मनाशी निश्चय केला आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. आणि अगदी 3 दिवसामध्ये प्राध्यापक खानापुरे सरांनी अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. कोणत्याही प्रकारची आमची शंका त्यांनी मागे ठेवली नाही. आम्हाला वाटत होतं की आपल्याला हिप्नॉटिझम करता येईल की नाही, शंका वाटत होती, परंतु निश्चितच आम्हाला चांगल्या प्रकारे आता हिप्नॉटिझम करता येऊ लागलेलं आहे. आणि हे जे तंत्र आहे हिप्नॉटिझम हे तंत्र मी माझ्या शाळेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे तंत्र मी वापरत आहे. आणि ही विद्या प्राध्यापक खानापुरे सरांनी दिल्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद. माझं नाव सुभाष बाळकृष्ण गोष्टी. मी सांगली जिल्ह्यामध्ये कवटे मुंकाळ या गावामधील आहे. मी खानापुरे सरांची एक ॲड पेपरमध्ये वाचली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की त्या ॲडमध्ये एक टायटल होतं की तुम्ही कोर्स करायला या, आणि कोर्स करायला येण्या अगोदर तुम्ही कार्यक्रम डिक्लेअर करा. कार्यक्रम डिक्लेअर करून कोर्स करा आणि तुम्ही तिथे कार्यक्रम करू शकता. ते मला आश्चर्य वाटलं, जर अतिशयोक्तीपूर्व वाटलं तर बघा म्हटलं. कारण हिप्नॉटिझमबद्दल, हिप्नॉटिझमच्या स्टेज शोबद्दल त्याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं आणि लोकांचे अनुभव ऐकले होते की हिप्नॉटिझम शिकणं हे फार तसं कष्टदायक आहे. वर्ष 6 महिने स्टडी करावं लागेल, त्राटक अनेक विधीमधून जावं लागेल आणि त्यानंतर हिप्नॉटिझम काय थोड्या प्रमाणात करू शकाल. तर सरांनी तर असं सांगितलं आहे की तुम्ही तिकडे कार्यक्रम बुकिंग करा आणि कोर्स करायला या, आणि पुन्हा कोर्स झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कार्यक्रम करा. हेच मला आश्चर्य वाटलं. बघा म्हणून 100 किलोमीटरवरून मी आलो कोल्हापूरमध्ये, माहिती घेतली, कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि असं खरोखर वाटलं की बाबा आपण 3 दिवसात शिकू शकणार नाही असं सुरुवातीला पहिल्याशी वाटत होतं. पण जसं जसं 1 तास 2 तास गेल्यानंतर मला वाटलं की आपण अनेक वर्षापूर्वी जे ऐकलं होतं ते सगळं चुकीचं होतं. 6 महिने लागेल, वर्ष लागेल. काही लोकांनी मुद्दाम काही गैरसमज पसरले होते की 25-50 लोकांना हिप्नॉटिझम करणं ही साधी गोष्ट नाही. यासाठी हजारो पुस्तक वाचावी लागतात, अनेक वर्षाचा अभ्यास करावा लागतो. पण सरांनी जसं पहिला दिवस झाला तर लक्षात आलं की बाबा बरोबर तसं जे काय आहे तसं काहीच नाही आहे. साधी सोपी विद्या, सरांनी अवघड विद्या इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितली, आम्हाला सांगितली. आणि खरोखर पहिल्या दिवशी आत्मविश्वास आला. मी फोनवरूनच काही लोकांना सांगितलं की मी 4 दिवसांना तुमच्या गावामध्ये कार्यक्रम करू शकेल, आणि त्यांनी मला तारखा दिल्या. आणि 3 दिवसाचा कोर्स पूर्ण करून गेलो. आणि आश्चर्य असे की 4 दिवसांना मला एक कार्यक्रमाची ऑफर मिळाली आणि तो कार्यक्रम केला. सरांचा प्रत्येक शब्द मला खरा वाटला. सरांनी सांगितलं होतं धाडसानं डायरेक्ट स्टेजवर चढा, कार्यक्रम करा, तुम्ही यशस्वीच होणार. तसंच झालं. कार्यक्रम करायला गेलो, हजारो लोक होते, 40 लोक स्टेजवर आली, काही विद्यार्थी आले, काही सर्व स्तरातील तिथं मुलं आली. त्याच्यावर पहिलाच प्रयोग थोडं दडपणात्मक केला तर खानापुरे सरांचा एक आशीर्वाद पाठीशी होता. त्या आशीर्वादाच्या जेव्हा मी माझा कार्यक्रम चालू केला आणि 100% यशस्वी झाला. आश्चर्य वाटलं. कार्यक्रम संपला आणि खरंच खानापुरे सरांना शतशः धन्यवाद देतो आणि मी माझं म्हणून पूर्ण करतो. माझं नाव माणिक मोदकर. मी सध्या कराडला सृजन, मानसशास्त्रीय काउन्सिलिंग आणि संमोहनोपचार करतो. गेले 5 वर्षापासून मी सरांचा विद्यार्थी आहे आणि 5 वर्षापूर्वी मी सरांच्याकडून स्वसंमोहन, स्टेज संमोहन आणि संमोहनोपचार या 3 कोर्स केलेले आहेत. आणि सरांनी इतकं अत्यंत उत्कृष्ट ज्ञान मला दिलेलं आहे की
हे ज्ञान वापरून मी आज खूप पैसा कमवतो, खूप प्रतिष्ठा कमवलेली आहे, खूप नॉलेज कमवलेलं आहे, समाजामध्ये खूप नाव मिळालेलं आहे. आणि आज नावाजलेला एक समूहोपचार तज्ञ किंवा मानसोपचार तज्ञ म्हणून मी आज वापरतो, ते फक्त खानापुरे सरांच्यामुळे. आणि हे सगळं जे शक्य झालं ते फक्त आणि फक्त खानापुरे सरांच्यामुळे. संमोहन आणि संबंधित मी जवळजवळ महाराष्ट्रभर फिरलो. ते आज जे महाराष्ट्र स्वतःला जे तज्ज्ञ समजतात त्या सगळ्यांना भेटलो. पण माझा असा दावा आहे की आज प्युअर सायंटिफिकली जर नॉलेज कोण देत असेल तर ते फक्त खानापुरे सर, हा माझा दावा आहे. आणि खानापुरे सर खरंच आध्यात्मिक कुठल्याही बाबतीतला, अगदी सामाजिक कुठल्याही बाबतीतला तुम्ही प्रश्न जर सरांना विचारला किंवा नॉलेज देतो तर सर अगदी ज्याला आपण हजरजबाबी म्हणतो त्या पद्धतीने सरांचं नॉलेज आहे. खरंच खूप नॉलेज आहे. आणि हे नॉलेज वापरून मी आज यशस्वी झालेलं आहे आणि माझं आयुष्य सुधारलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून मी अनेकांचे आयुष्य सुधारलं आहे. हे फक्त शक्य झालं ते खानापुरे सरांची मदत. मी राजेंद्र सूर्यवंशी, एक मेकॅनिकल आहे. आणि खानापुरे सरांनी जी पेपरवर जाहिरात दिलेली होती ती जाहिरात पाहून मी ठरवलं की आपण हिप्नॉटिस्ट व्हायचं. तर याच्या अगोदरही मी थोडी पुस्तकं वगैरे वाचलेली होती आणि त्यातूनही ज्ञान मला थोडं मिळालं. पण सरांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस सरांनी सांगितलं की तुम्ही 3 दिवसात तारीख ठरवा आणि मग आमच्याकडे शिकायला या. पण आम्ही जेव्हा शिकायला आलो तेव्हा सरांनी इतकं प्रॅक्टिकली ज्ञान दिलं की आजपर्यंत कुणीही असं शिकवत नाही आणि शिकवलेलं माझ्याही बघण्यात नाही. ज्यांना आम्ही विचारलं ते सांगत होते की 5 वर्षे 10 वर्षे तुम्हाला शिकायला लागतील, तुम्हाला जमणार नाही, असे जे सांगत होते तेच काम सरांनी आम्हाला 3 दिवसात शिकवलं.